नमस्कार फ्रेंड्स, स्वाद कुकिंग रेसिपीमध्ये मनापूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर इथे मी आज तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळी. तर कसं करायचं एक एक करून सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे फ्रेंड्स एक भांडा घेतलेला आहे मी. तर चणा डाळ मी फ्रेंड्स रात्री भिजवून ठेवलेला होता. तर हे चणा डाळ 1 वाटी होतं. तर ह्याला भिजवण्याची कारण म्हणजे फ्रेंड्स हे एकदम छान आणि मऊ लुसलुशीत होतो. आणि इथे मी हे घालून घेतलेलं आहे चणा डाळ आणि इथे मी पाणी सुद्धा घातलेलं आहे. आणि मोठा भांडा असेल तर तुम्ही भरपूर घाला, थोडा पाणी कटाचे आमटी सुद्धा थोडासा जास्त होईल. आणि इथे मी घातलेला आहे पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा तुम्ही तेल इथे घालू शकता. आणि सगळं चांगलं एकदा फिरून घेऊया. आणि इथे मी कुकर लावलेले 3 ते 4 शिट्टी मी इथे घेतलेली आहे. एक इथे चाळणी ठेवलेलं आहे. चणा डाळ इथे मध्ये ओतून घेऊया सगळं. ते बघा म्हणजे इथे असं पाणी सगळं असं नितळतोय. तर ह्याच्याने आपण पाणी हे कटाची आमटी म्हणजे आमटी करूया ह्याची. एकदम अप्रतिम होतो याची आमटी सुद्धा करून दाखवणार मी इथे दाखवणार आहे. हे बघा किती छान डाळ शिजलेला आहे. तर तुम्ही हाताने बघू शकाल ते छान शिजलेला आहे. तर ह्याला काय करायचं, साईडला ठेवूया. आणि इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली होती ना फ्रेंड्स, तर 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. किसून घेतलेला आहे. काळा गूळ तुम्ही शक्यता घेऊ शकता. तर इथे एक पॅन ठेवलेला आहे फ्रेंड्स मी. ते इथे चणा डाळ ते काढून ठेवलं होतं ना, हे ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि गूळ सुद्धा ह्याच्यामध्ये घालूया. तर तुम्ही खिसून घातलं ना फ्रेंड्स, तर अगदी सोप्या एकदम छान सगळं पदार्थ ना मिसळून जातो. मी हे बघा असं नाही याला तोडते, सगळं ते डाळ वगैरे सगळं एकसारखं एकजीव होऊन जाईल. तर हे बघा पूर्ण मिसळून घ्यायचं. हे बघा असं मिसळून झालेलं आहे फ्रेंड्स. आता पाणी पाणी दिसतो, तर घाबरायचं गरज नाही. का माहितीये फ्रेंड्स, ते तरी पाणी हो म्हणजे एकदम पातळ होणार, गोड असल्यामुळे ते कसं होतो. तर याला काय करायचं, चांगला घट्ट होईपर्यंत त्याला पाणी आटवत राहायचं. तर इथे फ्रेंड्स मी इथे इलायची पटण जायफळ थोडंसं घातलेलं आहे, एकदम अगदी. आणि सुवास कितका छान येतोय ना फ्रेंड्स, काय सांगू तुम्हाला. हे बघा फ्रेंड्स इथे एकदम घट्ट झालेला आहे. तर इथे पूर्ण हे बघा असं घट झालेलं आहे फ्रेंड्स. तर वळकायचं कसं आहे ना फ्रेंड्स, ते मध्ये मग असं एक कडची ठेवायची. तर पडत नसेल ना तर समजून जायचं पूर्ण आपला पुरण तयार झालेला आहे. तर इथे एक कढाई घेतली, त्याच्यावर मी एक चाळणी ठेवलेला आहे. तर इथे गरम गरम असतानाच फ्रेंड्स तुम्ही काय करायचं, हे चाळणीवर सगळं ओतून घ्यायचं. काय होतं ना फ्रेंड्स, गरम गरमच हे तुम्ही एक ग्लास किंवा एक वाटी काही त्या साहित्य म्हणजे त्या वस्तूने तुम्ही पटापट गरम असतो ना, तर ह्याच्याने मी ग्लास घेतलेला फ्रेंड्स, ते त्याची साह्याने मी पटापट करून घेतलेला. हे बघा तर इथे पुरण आपला तयार झालेला आहे. अगदी एकदम सॉफ्ट तयार होऊन झालेला आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला मी इथे काढून सुद्धा तुम्हाला एकदा असं दाखवते आहे. हे बघा एकदम मस्त लुसलुशीत झालेला आहे. बघा सॉफ्ट झालेला, कणिक सुद्धा सॉफ्ट असला पाहिजे पण पोळी एकदम भन्नाट होणार. इथे मी 1 वाटी चपातीला पीठ घेतो ना फ्रेंड्स, तेच पीठ इथे घेतलेलं आहे. 1 वाटी इथे कणिक मी घेतलेला आहे, चाणून घेतलेलं आहे आधीच. तर इथे चवीनुसार मीठ घालूया. आणि अर्धी चम्मच इथे मी घेते हळदी पावडर. तर कणिकाला कसं थोडासा कलर आला ना पण छान दिसतो. तर इथे कटाची आमटीला सगळा मसाला घेतलेला आहे. आणि तिथे खसखस, कांदा, लसूण, जिरा, खोबरा, मिरची आणि धनिया, थोडासा चिंच भिजवून ठेवलेला आहे. तर सगळं मी भाजून घेऊन झाल्यावर इथे मी इथे फोडणी दिलेलं आहे ते. आणि कटाची आमटी जो होता ना पाणी काढून ठेवलं ते इथे मी ओतून घेतलं. छान उकळी आलेले फ्रेंड्स. ते बघा मी वरून कोथिंबीर सुद्धा घातलेला आहे.
तर हे बघा दाखवते, मला जास्तीत जास्त वेळ उकळू द्यायचं आहे, मस्त लागते ते. तर इथे कणिक भिजवले होते ना फ्रेंड्स, कणिक जास्त घ्यायचं, कणिक थोडा घ्यायचा आणि पुरण जास्त घ्यायचं. आणि जसं पूर्ण करतो आपण, लाटून घ्यायचं असं किंवा हाताने सुद्धा केलं तरी चालेल. आतमध्ये आपण थोडं थोडं पुरण भरूया, अगदी पूर्ण काटे आणि होईपर्यंत भरून घ्यायचं. हे बघा, तर इथे पूर्ण भरून घेतलेलं आहे. पण हे बघा थोडंसं होतं, मी त्याच्यामध्ये तसं पूर्ण भरून घेतलेलं आहे. तर पिठानुसार थोडंसं असं मी हाताने थोडं दाबून घेतलेलं आहे. जास्त जोर देऊन इथे तुम्ही करू नका, की फाटायची शक्यता असते. तर इथे मी असा लाटून घेतलेला आहे. पण ते बघा कडेपर्यंत पूर्ण पूर्ण आलेला आहे. तर हलके हलके हाताने तुम्ही इथे लाटून घ्यायचं. तर ते साईडला मी इथे तवा ठेवलेला आहे, मंद आचेवर ठेवायचं. कणिक हे बघा फ्रेंड्स इथे पूर्ण आलेला आहे, कडेपर्यंत पूर्ण आलेला आहे. तर 1 चम्मच इथे मी इथे तेल घालते, तेल घालते. गरमागरम हे ह्याच्यावर घालून घेऊया पुरण पोळी. तर फ्रेंड्स साईडनी काय करायचं, थोडंसं तेल घातलं ना फ्रेंड्स, तर छान करपूस छान भाजते फ्रेंड्स. पाहिजे असेल तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता किंवा तेलही कुठला अवेलेबल आहे ते. तर इथे फ्रेंड्स मी इथे हाताने पुरण आहे ना पलटून घेते. हे बघा गरम आहे खूप, सावकाश करायचं फ्रेंड्स. तर हे बघा झालेलं आहे फ्रेंड्स एकदम. तर माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते फ्रेंड्स, तर कमेंटमध्ये आहे ना फ्रेंड्स मला नक्की सांगा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी असं छान घेऊन येणार आहे. तर हे कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स. भन्नाट वाटतोय ना फ्रेंड्स, छान वाटतोय ना. थँक्यू.